मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत का होत नाही? आपण अनेकदा म्हणतो मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर कष्ट करतो पण श्रीमंत का होत नाही. या प्रश्नाचं उत्तर फक्त त्याचे उत्पन्न कमी आहे असं देता येणार नाही. कारण काही लोकांचं उत्पन्न वाढत गेलं तरी त्यांची आर्थिक परिस्थिती ही फारशी बदलत नाही. तर काही लोक मर्यादित उत्पन्नातूनही हळूहळू संपत्तीही निर्माण करत राहतात. यामागे अर्थशास्त्राबरोबरच मनोविज्ञानाचाही मोठा वाटा हा दडलेला असतो. संशोधनातून असं दिसून आलं आहे की बचत, गुंतवणूक, कर्ज आणि खर्च या संबंधीचे निर्णय माणूस नेहमी पूर्णपणे तर्कशुद्ध पद्धतीने घेत नाही. आपल्या सवयी, भीती, सामाजिक दबाव, तात्काळ आनंदाची इच्छा आणि भविष्यासंबंधीचे विचार आर्थिक निर्णयांवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. पगार वाढला की बचत करेन हा भ्रम मध्यमवर्गीय व्यक्ती अनेकदा स्वतःला सांगतो. आत्ता खर्च जास्त आहे, पगार वाढला की बचत सुरू करेन. पण पगार वाढला की खर्चही वाढण्याची शक्यता असते. पूर्वी साधी बाईक पुरत होती, आता कार हवीशी वाटते. छोटं घर पुरत होतं, आता मोठं घर हवंसं वाटतं. साधा मोबाईल पुरत होता, आता महागडा मोबाईल आवश्यक वाटतो. याला लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात. म्हणजे उत्पन्न वाढल्याबरोबर जीवनशैलीचा खर्च वाढणं असं म्हणता येतं. म्हणजे उत्पन्न वाढतं पण संपत्ती निर्माण होण्याचा वेग वाढत नाही. आजचा आनंद भविष्यातील सुरक्षिततेपेक्षा मोठा वाटतो. मानवी मेंदूला तात्काळ मिळणारा आनंद भविष्यात मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा जास्त आकर्षक वाटू शकतो. आज 5,000 रुपये खर्च करून एखादी वस्तू घेतल्याचा आनंद लगेच मिळतो, पण तेच 5,000 रुपये नियमितपणे अनेक वर्ष गुंतवल्याचा फायदा भविष्यात मिळणार असतो. म्हणूनच आज काय मिळेल हा प्रश्न अनेकदा 10 वर्षांनी काय मिळेल या प्रश्नावर मात करतो. वर्तनात्मक अर्थशास्त्रात याला प्रेझेंट बायस असं म्हणतात. संशोधनानुसार अशा प्रवृत्तीमुळे लोक दीर्घकालीन बचत आणि आर्थिक नियोजनात अडचणी देखील अनुभवू शकतात. बचत करण्यापेक्षा कर्ज घेणं सोपं वाटतं, EMI परवडतो. हे वाक्य आपल्या आजच्या काळात खूप सामान्य झालं आहे. 2,000 रुपये, 5,000 रुपये किंवा 10 रुपयाचं EMI स्वतंत्रपणे पाहिली तर एक छोटी वाटते. पण अनेक EMI एकत्र आल्या की उत्पन्नाचा मोठा भाग हा कर्ज फेडण्यात जातो. मग व्यक्तीकडे गुंतवणूक करण्यासाठी किंवा आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी कमी पैसा उरतो. कर्ज नेहमीच वाईट नसतं. घर, शिक्षण किंवा व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज हे योग्य आणि उपयोगी ठरतं. परंतु उत्पन्न वाढवण्याऐवजी फक्त उपभोग वाढवण्यासाठी घेतलेलं कर्ज संपत्ती निर्माण करण्याची क्षमता हे कमी करू शकतं. लोक काय म्हणतील हा आर्थिक निर्णयांवर परिणाम करणारा दबाव. मध्यमवर्गीय कुटुंबात सामाजिक प्रतिष्ठेला अनेकदा महत्त्व असतं. शेजाऱ्याने कार घेतली, नातेवाईकांनी मोठं घर घेतलं, मित्राने महागडा मोबाईल घेतला. मग आपल्या मनात प्रश्न येतो, आपण मागे पडत तर नाही ना? ही तुलना आपल्याला गरजेपेक्षा जास्त खर्च करण्यास प्रवृत्त करते. संशोधनात हाऊस होल्ड फायनान्शियल बिहेवियर वर पीअर इफेक्ट्स आणि सोशल इन्फ्लुअन्स यांचा प्रभाव हा महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच कधी आपण वस्तू गरजेपोटी नाही तर स्वतःची सामाजिक प्रतिमा टिकवण्यासाठीच खरेदी करत असतो. पैशांबद्दल भीती असल्यामुळे गुंतवणूक टाळली जाते. काही लोकांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीबद्दल भीती वाटते. पैसे बुडाले तर मला यातलं काहीच माहिती नाही आणि शेअर बाजार म्हणजे जुगार अशी भीती असल्यामुळे व्यक्ती संपूर्ण पैसा फक्त सुरक्षित वाटणाऱ्या पर्यायांमध्येच ठेवत जातो. जोखीम समजून घेणं आवश्यक आहे, पण जोखमीची भीती आणि जोखमीचं योग्य व्यवस्थापन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संशोधनात आर्थिक निर्णयांमध्ये ॲम्बिग्युटी ॲव्हर्शन म्हणजेच अनिश्चिततेबद्दलची अस्वस्थता गुंतवणुकीच्या सहभागावर परिणाम करू शकते असं देखील बऱ्याच वेळा आढळलं आहे. आता आर्थिक ज्ञान कमी असणं ही सुद्धा एक मोठ्या प्रमाणाची अडचण आहे. पैसा कमावणं आणि पैसा व्यवस्थापित करणं या मात्र दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीला चांगला पगार मिळत असला तरी तिला पुढील गोष्टी माहीत नसतील तर मात्र या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. बजेट कसं करायचं, आपत्कालीन निधी किती असावा, कर्जाची खरी किंमत किती आहे, महागाईचा परिणाम काय होतो, विमा आणि गुंतवणूक यात नेमका फरक काय आहे, दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा हा आपल्याला कसा होईल. OECDच्या संशोधनानुसार आर्थिक ज्ञान आणि कौशल्यांचा दीर्घकालीन बचत व गुंतवणुकीशी सकारात्मक संबंध हा दिसतो. म्हणूनच कमाई वाढवण्याइतकंच आर्थिक शिक्षणही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आपल्याला एवढंच पुरेसं आहे हा विचार
हा विचार काही बाबतीत मात्र चांगला आहे. समाधानी राहणं मानसिक आरोग्यासाठी महत्वाचं आहे. पण मला पैशांची गरज नाही आणि मला आर्थिक स्वातंत्र्याची गरज नाही, या मात्र दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भविष्यातील मुलांचं शिक्षण, निवृत्ती, आरोग्याशी संबंधित खर्च किंवा अचानक येणाऱ्या आर्थिक अडचणींनी नियोजन नसेल तर आजचे समाधान भविष्यात तणावाचं कारण बनू शकतं. संशोधनात प्रिकॉशनरी सेव्हिंग म्हणजे भविष्यातील अनिश्चिततेसाठी बचत करणं हा हाऊस होल्ड वेल्थ आणि अक्युम्युलेशन मधील महत्वाचा घटक मानला जातो. पैसा म्हणजे सुरक्षितता, म्हणून सर्व पैसा खर्च न करता साठवणं पुरेसं नाही. याच्या उलट काही लोक अत्यंत सावध असतात. ते पैसे साठवतात पण त्यांचा पैसा दीर्घकाळ निष्क्रिय राहतो. फक्त बचत करणं आणि संपत्ती निर्माण करणं यात खूप मोठा फरक आहे. संपत्ती निर्माण करण्यासाठी बचत, अधिक योग्य गुंतवणूक, अधिक वेळ आणि अधिक सातत्य यांची गरज असते. घर, वित्तीय मालमत्ता आणि इतर असेट्स हे हाऊस होल्ड वेल्थ निर्माण करतात. मात्र घराच्या वाढत्या किमतींमुळे तरुण आणि कमी संपत्ती असलेल्या कुटुंबासाठी होम ऑनरशिप अधिक कठीण होत असल्याचे OECDच्या अलीकडील विश्लेषणातही दिसतं. सर्वप्रथम श्रीमंत या शब्दाचा अर्थ स्पष्ट कळायला हवा. फक्त महागडी कार, मोठं घर किंवा ब्रँडेड वस्तू म्हणजे श्रीमंती नाही. खरी आर्थिक ताकद म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत कर्ज न घेता काही काळ जगता येणं, नियमित बचत करता येणं, भविष्यासाठी गुंतवणूक असेल, पैशांबद्दलची भीती न वाटणं. त्यासाठी काही मनोवैज्ञानिक बदल आवश्यक आहे. आता पहिला बदल, पगारातून उरलेले पैसे बचत करण्याऐवजी आधी बचत करून उरलेल्या पैशातून खर्च. दुसरा, इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आर्थिक प्रगतीशी तुलना करा. तिसरा बदल, तात्काळ आनंदापेक्षा दीर्घकालीन स्वातंत्र्याला महत्त्व द्या. चौथा बदल, आर्थिक निर्णय भावनेवर न घेता माहितीच्या आधारावर घ्या. पाचवा बदल, उत्पन्न वाढले की जीवनशैलीचा खर्च त्याच प्रमाणात वाढू न देणं. सहावा बदल, फक्त पैसा वाचवण्यापेक्षा पैसा योग्य पद्धतीने कामाला लावण्याचे ज्ञान देखील मिळवणं. आता तुमच्यासाठी शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत होत नाही कारण तो आळशी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. अनेक मध्यमवर्गीय लोक प्रचंड मेहनत करतात, पण मेहनत, उत्पन्न आणि संपत्ती या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मेहनत करून उत्पन्न मिळतं, उत्पन्नातून बचत होते, बचतीतून गुंतवणूक होते आणि दीर्घकाळ योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर मात्र संपत्ती निर्माण होऊ शकते. म्हणून फक्त प्रश्न मी किती कमावतो हा नसून मी कमवलेल्या पैशांपैकी किती पैसा हा माझ्यासाठी भविष्यात काम करतो हा असायला हवा. कारण आर्थिक प्रगतीची सुरुवात बँक खात्यातून नाही तर अनेकदा पैशांबद्दलच्या आपल्या विचारसरणीतूनच होते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.